अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आषाढी वारीचा इतिहास. पहिली वारी कोणी सुरू केली? नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचे प्रतीक असलेल्या आषाढी वारीचा इतिहास, तिची सुरुवात कशी झाली आणि त्यामागील पौराणिक कथा. सर्वप्रथम प्रश्न पडतो, वारीची सुरुवात कोणी केली? पौराणिक मान्यतेनुसार भक्त पुंडलिक हे विठ्ठल भक्तीचे आद्य प्रवर्तक मानले जातात. असे सांगितले जाते की सुरुवातीला पुंडलिक आपल्या आईवडिलांशी चांगले वागत नव्हते, पण काही ऋषींच्या सहवासामुळे त्यांना आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे अशी जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी पूर्ण आयुष्य आईवडिलांच्या सेवेला अर्पण केले. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी त्यांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होते. त्यांनी देवाला थांबण्यासाठी एक वीट पुढे सरकवली आणि विनंती केली, माझी सेवा पूर्ण होईपर्यंत कृपया या विटेवर उभे राहा. भक्ताच्या सेवाभावाने प्रसन्न होऊन भगवान त्या विटेवर उभे राहिले. तेच आजचे पंढरपूर श्री विठ्ठल आहेत. म्हणूनच विठ्ठलाला विटेवरी उभा असलेला देव असेही म्हटले जाते. याच भक्ती परंपरेतून पंढरपूरला पायी जाण्याची प्रथा सुरू झाली. पुढे संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. त्यांच्या अभंगामुळे आणि कीर्तनामुळे लाखो लोक वारीत सहभागी होऊ लागले. आज जी पालखी सोहळ्याची परंपरा आपण पाहतो ती विशेषतः संत तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेतील हैबत बाबा आरफळकर यांनी अधिक शिस्तबद्ध आणि संघटित स्वरूपात सुरू केली. त्यामुळेच आजची वारी लाखो वारकऱ्यांचा भव्य सोहळा बनली आहे. आषाढी वारी म्हणजे काय? दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीला लाखो वारकरी आळंदी ते देहू आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून टाळ मृदुंगाच्या गजरात पायी चालत पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात. या प्रवासाला आषाढी वारी असे म्हणतात. या वारीत श्रीमंत गरीब, लहान मोठे, स्त्री पुरुष, जाती धर्माचे सर्व भेद विसरून एकाच नामात सर्वजण रांगून जातात. या वारीतून आपल्याला एकच संदेश मिळतो. आषाढी वारी आपल्याला प्रेम, समता, सेवा, शिस्त, नम्रता आणि आईवडिलांची सेवा हीच खरी देशसेवा आहे असा संदेश देते. शेवटी एवढेच म्हणूया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. या अभंगात संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचे सुंदर रूप वर्णन केले आहे. विटेवर उभा असलेला, कटीवर हात ठेवलेला आणि गळ्यात तुळशीची माळ घातलेला विठ्ठल हे रूप पाहण्यासाठीच लाखो वारकरी दरवर्षी आषाढी वारीत पंढरपूरकडे पायी निघतात. ही वारी केवळ एक यात्रा नाही, तर ती भक्ती, समता, प्रेम, सेवा आणि मानवतेचा एक उत्सव आहे. पंढरीच्या वाटे भक्तांचा मेळा, पंढरीच्या वाटे भक्तांचा मेळा, मुखी विठ्ठल नाम हृदयी प्रेमाचा झरा, मुखी विठ्ठल नाम हृदयी प्रेमाचा झरा. टाळ मृदुंगाचा निनाद दुमदुमे, टाळ मृदुंगाचा निनाद दुमदुमे, ज्ञानोबा तुकोबांचा संदेश घरोघरी पोहोचे, ज्ञानोबा तुकोबांचा संदेश घरोघरी पोहोचे. समता, सेवा, प्रेम हाच वारीचा धर्म, समता, सेवा, प्रेम हाच वारीचा धर्म. विठ्ठल चरणी अर्पूया तन मन कर्म, विठ्ठल चरणी अर्पूया तन मन कर्म. रामकृष्ण हरी नामातच खरा जीवनाचा मर्म, रामकृष्ण हरी नामातच खरा जीवनाचा मर्म.
आषाढी वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नाही, तर प्रेमाचा अखंड उत्सव आहे. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी या नामगजरासह आपण पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. विठ्ठल रुक्मिणी माऊलींची कृपा सर्वांवर सदैव राहो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.